तर बघा, मी जो माझा आजचा जो टॉपिक होता, हा टॉपिक होता की भंडारा गोंदिया लोकसभाची जी सीट आहे हे आंबेडकरी म्हणजे कोणाच्या काय कारणे आहेत की ते निवडून आले. तर एकच कारण आहे त्याचा, बाकी काही नाही. बाकी जग थोतांड आहे, बाकी सगळं थोतांड आहे. ठीक आहे. कारण पहा, इथं जे टक्कर होती फक्त भाजपा सोबत होती, महायुती सोबत नाही. कारण महायुती होतीच नाही महाराष्ट्रात, महायुती होतीच नाही. अजित पवार गेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस गेली नाही. राष्ट्रवादीची ओढब्यांग इथंच आहे, राष्ट्रवादीतच आहे. शिंदे गट गेला म्हणजे एकनाथ शिंदे तिकडे गेला म्हणजे याचा अर्थ असा नाही का पुरा त्यांनी शिवसेना खाऊन टाकली, नाही. शिवसेनेची ओढब्यांग शिवसेनेजवळच आहे. तर जे ओरिजिनल जे लढाई आहे, हे लढाई जी आहे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हाच होता, महायुती नाही, एनडीए नाही. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की यामध्ये जर फुलेशाह आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी जर यावेळेस भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये जर डॉक्टर प्रशांत पटोलेला जर समर्थन नाही दिलं असतं तर कदाचित डॉक्टर पटोले हे पराभूत झाले असते. हे तुम्ही ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. जर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेशन जर समजत असेल तर हा सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ठीक आहे. धन्यवाद.